स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरतीच्या संदर्भात जो काही एक परिपत्रक 6 जूनला ग्राउंड होणार या संदर्भात जो काही फिरत आहे हा खरा आहे की खोटा आहे, नंतर भरती जी आहे ही नक्कीच जून महिन्यात होणार की नाही या संदर्भात आपण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आणि जे काही विघ्न आलेले आहेत भरती मागे ते पण सुद्धा आपल्याला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर पहिल्यांदा सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत आणि येणारी जी काही माहिती आहे, अपडेट्स आहे, एज्युकेशन संदर्भातील माहिती आहे, हे आपल्याला प्रथमतः मिळत जाईल। विद्यार्थी मित्रांनो, 6 जूनच्या परिपत्रकासंदर्भातील जी माहिती आहे ही खरी आहे की खोटी आहे हे आपण बघतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे हे 16 तारखेला परिपत्रक आलेलं आहे। मग या परिपत्रकामध्ये आपण सुजाण आहात, आपण सुज्ञिक आहात, वरून आपण हुशार सुद्धा आहात आणि आपण पोलीस भरतीचा अभ्यास करतोय। आपले विद्यार्थी हे कोणत्याही प्रकारे न वाचता तो पत्र न वाचता आपण इकडे तिकडे व्हायरल करून देतो आहेत, हे शाप चुकीचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 मिनिटं वेळ काढून आपल्याला तो नेमकं समजून घ्यायचं असतं की नेमकं कशाच्या संदर्भात आहे। तर तो जर परिपत्रक जर आपण पाहिला तर तो परिपत्रक राज्य राखीव पोलीस दल जे आहे मुख्यालय सोलापूर यांचं ते पत्र आहे माननीय जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या संदर्भात त्यांना पाठवलेलं पत्र आहे। मग ते पत्र कशाच्या संदर्भात आहे तर त्यांचं पत्र असं आहे की जे काही जिल्ह्याच्या अंडरमध्ये जे काही ग्राउंड्स आहेत, जे काही उपलब्ध ग्राउंड आहेत, तर ते उपलब्ध ग्राउंडवरती 5 किलोमीटरची ट्रॅक असो, यानंतर 100 मीटरची ट्रॅक, गोळाफेकचे जे काही ग्राउंड आहेत हे आपल्याला उपलब्ध करून द्यायचे, आम्हाला ते उपलब्ध करून द्या चांगल्या प्रकारे, याकरिता ते पत्र होतं। ते पत्र आपल्या पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या संदर्भात अजिबात नाही, त्यात कोणताही शब्द पोलीस भरतीच्या ग्राउंड होणार आहे या संदर्भात बोललेला नाही। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तो पोलीस भरतीला 6 तारखेपासून पोलीस भरती होणार हे शाप खोटा आहे आणि तो परिपत्रकही आपल्या भरतीच्या संदर्भात खोटा आहे। भरती होणार हे नक्की होणार आहे। यानंतर जे काही विघ्न आलेले आहे, आपल्याला वाटत आहे की खरंच जून नंतर होईल का, लोकसभेच्या निवडणुकीनंतर होईल का, लोकसभेच्या निवडणुकीनंतरही होईल की नाही याची शाश्वती नाही विद्यार्थी मित्रांनो। कारण एवढे विघ्न आलेले आहेत, 3 ते 4 असे विघ्न आलेले आहेत आपल्याला भरतीच्या संदर्भात। मग कोणते विघ्न आलेले आहेत, एससीबीसीच्या जे काही कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा आहे, तर एससीबीसीच्या विद्यार्थ्यांना अजूनही कास्ट सर्टिफिकेट मिळालेलं नाही आहे। जे पोरं वंचित राहिली आहेत त्या वंचित विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, कारण ते आपले बांधव आहेत। हा सुद्धा आपला एक प्रयत्न आहे, म्हणजे तो एक त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे। नंतर जो वयवाढीच्या संदर्भातला मुद्दा आहे, जो कोरोनातल्या आपल्या पोरांची 2 वर्ष वाया गेलीत, पण याचा काही अजून शासनाने विचार केलेला नाही आहे। शासनाने हायकोर्टाच्या माध्यमातून शासनाला परिपत्रक पाठवलेलं आहे, परंतु शासनाने भरतीच्या संदर्भात वयवाढ करू किंवा नाही, म्हणजे हो किंवा नाही, अजूनपर्यंत त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे। त्या उत्तराची वाट आपण 4 जूनपर्यंत पाहतोय, कारण निकाल लागल्यानंतर, म्हणजे लोकसभेचे निकाल लागल्यानंतर शासन देईल। म्हणजे या संदर्भात आपण सर्वजण आपण सकारात्मक आहोत की शासन नक्कीच या संदर्भात विचार करणार आहे विद्यार्थ्यांचा आणि वय वाढावं विद्यार्थ्यांचं, कारण सर्व आपले भाऊ बांधव आहेत, त्यांचे 2 वर्ष वाया गेले, ते आपल्याला भरपाई करून मिळेल, हा एक मुद्दा आहे। त्यानंतर या अजून जे काही मॅटमधले मुद्दे आहेत पोलीस भरतीच्या संदर्भात, तर मॅटचा रिझल्ट जेव्हापर्यंत लागणार नाही तेव्हापर्यंत भरती सुद्धा समोर जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो। म्हणून हे जे काही विघ्न आहेत हे विघ्न खूप मोठे विघ्न आहेत, याचा आपल्याला अभ्यास करायला लागेल, याचा आपल्याला विचार करावा लागेल। कोणत्याही फेक न्यूज किंवा जे काही पेपरचे जे काही लोकल पेपर आहेत त्या पेपरच्या बातमीवर आपण विश्वास ठेवू नये। आपला जो अभ्यास आहे, आपला अभ्यास सातत्याने ठेवायचा आहे, फिजिकल जे आहे ते फिजिकल सातत्याने ठेवायचे आहे। ज्या वेळेला भरती होईल विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला सर्वांना परिपत्रक येईल, सर्वांना मेसेज येईल। अजून एक मुद्दा असा की ज्या विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेले होते, डबल फॉर्म कोणी 23, 24 फॉर्म भरलेले आहेत, या संदर्भातही पुन्हा आपल्याला विघ्न आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ते डेट सुद्धा 24 तारीख वाढलेली आहे, 24 मे पर्यंत आपल्याला ते हमीपत्र भरून द्यायचे आहे। जर विद्यार्थ्यांचा गैरसमज असेल की हमीपत्र नाही भरून दिलं तर हे लक्षात ठेवा की आपण कोणत्याही भरतीमध्ये समोर जाणार नाही, आपण बाद होऊन जाल, कारण आपला सर्व खेळ जो आहे तो आधार कार्डवरती खेळ आहे। म्हणून ज्यांनी 2-2, 3-3 फॉर्म भरले असेल आणि पुन्हा तिथं हमीपत्र भरून का होतंय, नाही दिलं तरी चालेल असा डोक्यात विचार करू नका, कारण आपण त्या भरतीला कोणत्याही जागेला आपण 10 जरी फॉर्म भरले असेल तर एकाही जागेला आपण समोर जाणार नाही आहे आणि ते असंच चाललं जाईल आणि आपलं वर्ष पण असंच निघून जाईल। म्हणून याला लाईटली घेऊ नको विद्यार्थी मित्रांनो। असे 3 ते 4 विघ्न आहेत, या सर्व गोष्टीमुळे ही भरती सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होऊ शकते। दुसरा पुन्हा एक विघ्न असा आहे 5वा की जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जर ही भरती होईल तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा जे काही लोकसभेची जशी निवडणूक झाली तशीच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुन्हा विधानसभेची निवडणुका येणार आहेत। तर विधानसभेच्या निवडणुका पुन्हा आचारसंहिता लागू होईल, मग आचारसंहितेमध्ये पुन्हा या जागेच्या आणि ग्राउंडच्या संदर्भात पुन्हा पोलीस डिपार्टमेंटचे सर्व
जेवढे काही पोलीस अधिकारी असो की पोलीस जे काही आपले कर्मचारी असो, हे सर्व जिकडे तिकडे पुन्हा यांच्या ड्युट्या लागेल. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा विचार आपल्याला करायचा आहे आणि यानुसारच तुम्ही त्या बातम्यांवरती, ज्या काही येणाऱ्या बातम्या आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवा. आणि माझा हा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जे काही पोलीस भरती करणारे गावातील ग्रुप असो किंवा आपल्या शाळेचा ग्रुप असो किंवा आपल्या कॉलेजचा ग्रुप असो किंवा आपल्या अकॅडमीचा ग्रुप असो, त्या ग्रुपला सर्वांना शेअर करा. हा जो व्हिडिओ आहे कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.